नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. ओम साईराम. साईबाबांच्या शताब्दी निमित्त गेल्या 2016 पासून ह्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं होतं आणि हा शिवसाई मित्र मंडळ रजिस्टर आमचे गेले 24 वर्षापासून हे कार्यरत आहे. आणि साईबाबांच्या पालखी असो, अजून काही भंडारे असो, काही असे शताब्दी वर्ष असतात ते आम्ही साजरा करत असतो. आणि ह्या बाबांच्या शताब्दी, शाही समाधीच्या शताब्दीला जे 100 वर्ष पूर्ण झाले 2018ला, ते आम्ही 3 वर्ष अगोदर ह्याची सुरुवात केली की 16, 17, 18 पासून ह्या आजपर्यंत गेली 9 वर्ष आम्ही हे 51 पोथीचा महापारायण इथे आयोजित करत असतो. आणि ह्याच्या मागे आम्हाला जो आधार असतो तो आमचे संजय शेठ गायकवाड यांचा मोठा आधार असतो. त्यानंतर मी संजय शिर्के म्हणून या मंडळाचा संस्थापक अध्यक्ष आणि माझे इतर सर्व पदाधिकारी यांचा मोलाचा वाटा ह्यामध्ये असतो. तसेच ह्याला संलग्न म्हणजे आमचं आदर्श म्हणून आमचं एक NGO चालवतो आम्ही, आदर्श ह्युमन राईट फाउंडेशन म्हणून हे चालत असतो. यांचं सुद्धा आमच्या मंडळाला मोठं सहकार्य असतं. आणि अशा पद्धती सगळ्यांच्या सहकार्याच्या भावनेतून हे कार्य होत असतं. तेव्हा हे सर्वांना मी खरोखर त्यामध्ये ऋणी आहे की जे पण आपल्याला या कार्यक्रमात का असेना सर्व कार्यकर्ते एकत्र होऊन हा कार्यक्रम पार पडत असतात. आणि हा कार्यक्रम पार पाडून घेण्याचं कार्य हे मेन म्हटलं तर साईबाबांचं कार्य मेन महत्त्वाचं असतं. त्यांच्यामुळे हे कार्य होत असतं. असेच हे कार्य आमचं पुढे चालू राहू दे ही साई चरणी प्रार्थना. कशा प्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा असते? हा 3 दिवसाचा महापारायणाचं संमेलन असतं. म्हणजे जवळजवळ ह्या महापारायणाचं साई चरित्राच्या पोथीचे 53 अध्याय असतात. हे 53 अध्यायाचं आम्ही डिवायडेशन जे 3 दिवसात करत असतो. त्यामध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत पारायण असतं. त्याच्यानंतर 7 नंतर साई भजनं वगैरे आयोजित करत असतो. आणि त्याच्यानंतर ह्या वर्षी एक बघण्यासारखे निमित्त एवढं की साई चरित्र प्रत्येक जण वाचतो. 3 दिवस जे वाचत असतात. पण काही गोष्टी ह्या वाचण्यात आणि प्रत्यक्ष त्यांना अनुभवात म्हणजे इथे जे साई चरित्र पारायणाचं नाट्य स्वरूपात इथे आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आयोजित केलेलं आहे. जेणेकरून वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष बघितल्यावर प्रत्येकाला हे कळेल की साईबाबा काय होते आणि बाबा कुठून आले, कसे झाले आणि त्यांनी चमत्कार कसे घडवले, हे सगळे ह्या उद्या सगळ्यांना बघायला मिळेल. नमस्कार. गाणं माझं मी निघालो हे जनाजनांच्या मनामनातच पोहोचलेलं आहे. आणि खूप बरं वाटतंय सांगायला की गाणं माझं सगळ्यांच्या तोंडावर, लहान लहान मुलांच्या तोंडावर, लहान मुलांच्या सोडाच वयोवृद्ध माणसांच्या तोंडात सुद्धा गाणं येतंय. खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं. आणि सगळ्या साई भक्तांचं प्रेम मिळतं. आमच्या शिर्के बंधूंचं पण प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी जातीने सांगितलं यायला. ओमकार महाडिककडे निरोप दिलेला होता हवेत म्हणून. नंतर आणि योगायोग झालाय. 2 दिवस मी इथेच आहे, म्हणजे आजही आहे आणि उद्याही आपण. धन्यवाद.